नमस्कार, मी कविता आणि तुम्ही पाहत आहात कविता किचन ब्लॉग मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मित्रमैत्रिणी मी. तर माझ्या चॅनलवर तुम्हाला अगदी साध्या सिंपल अशा घरगुती रेसिपी पाहायला मिळतील आणि रोजच्या ज्या आपल्या टिफिनच्या भाज्या वगैरे असतात ना, तर त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करते. तर नवीन कोणी पाहणारे असतील तर नक्की चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण नक्की करा. काय मग मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा कलिंगडाचे साल फेकून देता का? तर अजिबात फेकू नका, त्याचा छान असा उपयोग करा. तर बघू शकता इथे आपण कलिंगडाचे साल स्वच्छ करून घेतलेले आहेत. मी आता मागच्या बाजूने स्वच्छ करून घेत आहे, पुढची बाजू स्वच्छ क्लीन केलेली आहे. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असा पदार्थ बनून तयार होतो याचा. तर नक्की करून बघा. जर तुम्ही कलिंगडाचे साल फेकत असणार तर ही खूप मोठी चूक आणि खूप पैसे वाया घालवताय तुम्ही. तर बघू शकता आता इथे सर्व आपण साल असे काढून घेतलेले आहे मैत्रिणींनो. सुंदर असा पदार्थ बनून तयार होतो. तर ह्या पद्धतीने आपल्याला मागचे साल पूर्ण काढून घ्यायचे. तर बघू शकता इथे मी ह्या छान प्रकारे कट करून घेतलेले आहे. आता इथे आपल्याला अगदीच छोटे क्यूबसारखे किंवा छोटे असे तुकडे करून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो. तर बाहेरून जो तुम्ही विकतचा पदार्थ आणता ना, तो घरीच बनवू शकता. ह्याच्याने इतकं सुंदर बनवून तयार होतो. तर नवीन पाहणारे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर नक्की करा. आता इथे बघू शकता छान असे आपण छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आता इथे कढई घेतली, कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे. मी साधारण 2 ते 3 ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि थोडं पाणी गरम झालं की ह्याच्यात आपल्याला हे तुकडे घालून घ्यायचे आहे, टरबूजचे किंवा कलिंगडाचे असं तुम्ही म्हणू शकता. आता इथे आपण 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि ते आपण थोडंसं पाणी घालून मेल्ट करणार आहोत. अगदीच आपल्याला खूप पाणी नाही घालायचं, अगदी साखर बुडेपर्यंत थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने छान असं मेल्ट करून घ्यायचे. आणि अगदी पूर्ण साखर वितळेपर्यंत आपल्याला छान असं चमच्याने मिक्स करून घ्यायचे, फिरून घ्यायचे. तर बघू शकता इथे आपली छान साखर वितळलेली आहे आणि त्याला छान असे बुडबुडे पण येत आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने. आता इथे आपले छान असं कलिंगडाचे तुकडे पण छान असे बॉईल होत आहे. बघू शकता. आणि ते बऱ्यापैकी आपल्याला 5 ते 7 मिनटं बॉईल करून घ्यायचे. इथे एक चाळणी घेतली मी, चाळणीमध्ये वरून हे घालून घेत आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो, अगदी 5 ते 7 मिनटं छान असं उकळून घ्यायचं आहे. तर खूप सुंदर बनवून तयार होतो हा पदार्थ. तर नक्की बनवून बघा मैत्रिणींनो. मी नाव नाही सांगणार, तुम्ही शेवटी बघा. इथे आता गाळून झाल्यानंतर आता आपला इथे पाकसुद्धा तयार आहे. तर ह्या पाकमध्ये आपल्याला हे कलिंगडाचे तुकडे घालून घ्यायचे आहे. सुंदर असं मुलांच्या आवडीचा पदार्थ आहे हा. तर तुम्हाला लक्षात आलं असेल नक्की काय पदार्थ आहे. तर तुम्हाला लक्षात आलं असेल तर नक्कीच कमेंट करा. आता इथे आपण पुन्हा थोडंसं पाक गॅस चालू करून घेणार आहोत आणि हा पाक छान असा ह्याच्यामध्ये मुरू देणार आहोत आणि कंटिन्युअसली आपल्याला चमच्याने हलवत राहायचे, मिक्स करत राहायचे. तर बघू शकता छान असा आपला हा पदार्थ बनवून तयार होतो आहे कलिंगडाचा. कारण ह्याच्यामध्ये ही साखर जितकी मुरेल ना तितका हा पदार्थ छान बनतो. आता इथे 4 प्रकारचे कलर घेतले आहेत. तुमच्याकडे कलर असतील तर लिक्विड कलर ते सुद्धा यूज करू शकता. इथे मी ह्या कलरमध्ये थोडं थोडं पाणी घालून घेतलेलं आहे. बघू शकता. तुमच्याकडे जे कलर अवेलेबल असतील तर ते ह्याच्यात मिक्स करा. तर इथे मी थोडं थोडं हे सगळे तुकडे त्यात कलरमध्ये घालून घेत आहे. तर बघू शकता तुम्हाला लक्षात आलं असेल की मी काय बनवत आहे. तर मैत्रिणींनो नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आता इथे ह्या पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहोत. तुमच्याकडे जेही कलर अवेलेबल असतील ना मैत्रिणींनो, त्या कलरमध्ये तुम्ही ही टुटीफुटी बनवू शकता. तर खूप सुंदर अशी बनवून तयार होते. आपण केकमध्ये वगैरे याचा यूज करतो आणि अगदी मार्केटपेक्षाही भारी बनवून तयार होते. तर नक्की बनवून बघा. आणि त्यानंतर इथे मी एक प्लेट घेतली, प्लेटमध्ये छान असं पसरून घेणार आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा करू शकता किंवा पूर्ण वाट्यांमध्येच तुम्ही असं छान मिक्स करून हवेशीर जागेवर ठेवून देऊ शकता. तर इथे छान असं चमच्याने मी सगळे कलर मिक्स करून घेत आहे मैत्रिणींनो. आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात मला नक्की कमेंट करून सांगा. तर ह्या पद्धतीने आपण चमच्याच्या साहाय्याने छान असं मिक्स करून घेत आहोत. तर खूप सुंदर बनवून तयार होतं. मुलांना तर हे खूप आवडतं. अगदी जेली चॉकलेटसारखं बनवून तयार होतं. खूप सुंदर असं हा पदार्थ टुटीफुटी बनवून तयार होतो. तर बघू शकता आपलं किती सुंदर दिसत आहे कलरसुद्धा. आता इथे छान असं मी वाळवून घेतलेलं आहे. साधारण मला 1 दिवस लागला होता पूर्ण वाळवायला आणि दुसऱ्या दिवशी मी ह्याचं शूट केलं. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपली टुटीफुटी बनवून तयार आहे. तर ह्याचा उपयोग तुम्ही मुलांच्या आवडीच्या पदार्थांमध्ये नक्कीच करू शकता आणि अगदी घरात बनवू शकता. इतकं सुंदर नक्की करून बघा.